हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आनंदाचं भरभराट येत जावं आणि येस, या महिन्यात या वर्षामध्ये जे जे भरती होणारे किंवा ज्या परीक्षांच्या निकालाची तुम्ही प्रतीक्षा करत आहात ते निकाल तुमच्या दृष्टीने चांगले येवो, एक नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आजच्या या सेशनची आपण सुरुवात करूयात. बघा, जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याला कम्प्युटरचे देखील क्वेश्चन्स विचारले जातील. मग ते कशा पद्धतीने असू शकतील त्याचा सराव आपल्याला इथे करायचा. तर बघा, हॅपी न्यू इयर आपल्या संपूर्ण मराठी टीम तर्फे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही ऍप व्हिजिट करताय आपलं, बघा आपल्या ऍप मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जे डेली क्विजेस असतात ना त्यावर क्लिक करायचंय. क्विजवर क्लिक केल्यानंतर बघा, आता आपल्याकडे इंग्लिश, रिजनिंग, कम्प्युटर रिजनिंग, जनरल नॉलेज असे क्विजेस दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे, करायचं काय बघा, आपल्याला एक लँग्वेज सिलेक्ट करायची. आता एक कम्प्युटरचं क्विज या ठिकाणी आपण डाउनलोड केलं, अटेम्प्टवर क्लिक केलं, आपल्याला एक लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केली, स्टार्ट टेस्ट केलं, तर ही टेस्ट जी आहे ती आपली स्टार्ट होईल आणि आपल्याला एक एक क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन दिसायला लागेल. फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, आपण पुढे गेलो, 7 नेक्स्ट केलं, थर्ड क्वेश्चन, अशा पद्धतीने 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे, हे झालं. याच्यानंतर सबमिट टेस्ट केलं, सोल्युशन रिपोर्ट जनरेट होईल. सोल्युशन्स वर क्लिक केलं, तुम्हाला अशा पद्धतीने सोल्युशन जे आहे ते बघायला भेटणार. ठीक आहे, तर हे आपलं क्वेजचा पार्ट आहे जो आपल्याला आज कव्हर करायचा आहे. तर आजच्या दिवसातील बघा, जे 10 प्रश्न आहेत त्यातील पहिला प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न असं दिला, व्हॉट इज द मॅक्सिमम झूम पर्सेंटेज इन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट. जे पॉवर पॉईंट असतं, पॉवर पॉईंट मध्ये मॅक्सिमम झूमिंग किती पर्सेंट होते, तर आपलं उत्तर आहे 400%, 400% होते. ठीक आहे, वर्ड मध्ये विचारले तर 500% होते. तर हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. आता बघा, क्लिप आर्ट हे नाव तुम्ही ऐकलं असेल, इज अ फ्युचर दॅट कॅन बी यूज. आता क्लिप आर्ट कशासाठी यूज केला जातोय, टू प्लेसेस क्लिप आर्ट इन युअर प्रेझेंटेशन इन स्लाइड. येस, एक्झॅक्टली, आपले जे प्रेझेंटेशन आपण बनवतोय त्याच्यामध्ये ते क्लिप आर्ट प्लेस करण्यासाठी. आता नेक्स्ट काय दिलं होतं, टू स्कॅन प्रेझेंटेशन, स्कॅनिंग साठी वापरतोय का रे, नाही. टू स्कॅन प्रेझेंटेशन फॉर इनकरेक्ट स्पेलिंग इन वर्ड आर्ट ऑब्जेक्ट्स किंवा वर्ड्स जे इनकरेक्ट स्पेलिंग आहे त्याच्यासाठी वापरतोय का, नाही वापरत. ठीक आहे, म्हणजे ऑल ऑफ द अबव तर बिलकुल येणार नाही. उत्तराला पहिला पर्याय आपला अचूक. चला, पुढील प्रश्न असं दिलाय, तिसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन डिपेक्ट्स द टाइप ऑफ रिझल्ट हुज व्हॅल्यू इज आयदर ट्रू और फॉल्स. लॉजिकल, अरिथमेटिक, अल्गोरिदम आणि लोगॅरिथम. बघा इथे उत्तर काय येणार आहे, लॉजिकल, जे की आपल्याला आयदर ट्रू और फॉल्स हे काय दाखवते, आपल्याला रिझल्ट दाखवते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. आता नेक्स्ट क्वेश्चन असं दिलाय, फ्लॅश ड्राईव्ह आर प्लग्ड इनटू अ. आता जे फ्लॅश ड्राईव्ह असतात ते कुठे लावतात. आता समजा फ्लॅश ड्राईव्ह झाले, आपलं युएसबी झाला, आता पुढे लावणार आपण मेमरी कार्ड, युएसबी वगैरे, हे जे आहे ते युएसबी पोर्ट मध्ये आपण या ठिकाणी आपला पेन ड्राईव्ह वगैरे लावणार, म्हणजे युएसबी पोर्ट हे काय येईल, आपलं उत्तर येईल. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे पाचवा प्रश्न, जो की असं विचारलाय, विच इज कॉमनली यूज प्रोटोकॉल फॉर एक्सचेंजिंग फाईल ओव्हर एनी नेटवर्क दॅट सपोर्ट्स द टीसीपी आयपी प्रोटोकॉल. बघा, ज्या वेळेस नेटवर्क मध्ये जे क्लायंट सर्व्हर यांच्यामध्ये कम्युनिकेशन होत असतं, तर आपल्याला जी फाईल ट्रान्सफर करायची असते ती कुठल्या प्रोटोकॉल थ्रू पाठवली जाते, तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, एफटीपी. याला काय बोलतो आपण, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे, नेक्स्ट काय दिला होता, टीसीपी, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. नेक्स्ट दिलाय एसएमटीपी, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, आणि चौथा होता एचटीटीपी, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर हे प्रोटोकॉलची नावं दिलेली आहे. उत्तर बघा, हे ईमेल्सच्या माध्यमात यूज होत असत. ठीक आहे, चला, त्याच्यानंतर बघा, आपण 5 प्रश्न बघितले, आणखी 5 प्रश्न पुढे बघणार आहोत. तत्पूर्वी सांगेल बघा विद्यार्थी मित्रांनो, डेली क्विजेस मध्ये तुम्हाला हे जे क्विज आहेत ते भेटत आहेत आपल्या अड्डा 24/7 ऍप मध्ये. तर अड्डा 24/7चा ऍप प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजची जी विशेष ऑफर आहे बघा, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षाच्या ऑफर मध्ये तुम्हाला 30% ऑफ जे भेटतंय, त्या ऑफनुसार तुम्हाला ही जी बॅचेस आहे ती लोवेस्ट प्राइस मध्ये भेटते. तर विद्यार्थी मित्रांनो, Y208 या कोडचा वापर करून जिल्हा न्यायालय भरतीचे मिशन संहिता बॅच होऊन आपले प्रिपरेशन करा. संपूर्ण लेखी परीक्षेचं मार्गदर्शन, मुलाखतीसाठीचं मार्गदर्शन तुम्हाला या बॅच मध्ये तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, तर जॉईन व्हायला मात्र विसरू नका. ठीक आहे, त्याचबरोबर आपले ज्या इतर बॅचेस आहेत, ठीक आहे, मग तुमची राज्यसेवेची बॅच असेल
तर ही देखील तुम्हाला लोएस्ट प्राइस मध्ये भेटते बघा. राज्यसेवा ग्रुप ए, ग्रुप बी, प्री प्लस मेन्स ओरिएंटेड बॅच आपली आणतोय आपण. तर ही बॅच आपली 18 जानेवारीला सुरू होणार आहे. ही देखील तुम्हाला लोएस्ट प्राइस मध्ये बघायला भेटेल. आणि सरळ सेवा महापॅक, महाराष्ट्र महापॅक यांच्यावर आपल्याला विशेष सूट भेटते. आणि ही विशेष सूट मिळवण्यासाठी Y208 या कोडचा वापर करा. नवीन वर्ष आहे, नवीन सुरुवात करून बघा. याच वर्षी सिलेक्शन मिळवण्याचं या ठिकाणी आपल्याला जी संधी आहे, जी सिलेक्शन मिळवण्याची संधी, ती आपल्याला साधायची आहे, लक्षात ठेवा. चला पुढील प्रश्नाकडे बोलूयात. प्रश्न क्रमांक 6. आता दिलाय विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन मे बी यूज टू चेंज पेज साइज अँड मार्जिन. जे पेज साइज आणि पेजचे मार्जिन या ठिकाणी चेंज करण्यासाठी पेज लेआउट या ऑप्शनला आपण या ठिकाणी फॉलो करतो. ठीक आहे, या ऑप्शन मध्ये जाऊन आपण ते करू शकतो. पुढील प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 7. व्हॉट डज P2P स्टँड्स फॉर. आता बघा इथे नेटवर्क जे आर्किटेक्चर असते त्याच्यामधला हा P2P पॉइंट जो दिसतो तो पीअर टू पीअर, ज्याला आपण काय म्हणतो पीअर टू पीअर. ठीक आहे, पिक टू पिक नाहीये, पास टू पास नाहीये, पेअर टू पेअर नाही. उत्तर येईल आपला पहिला पर्याय पीअर टू पीअर. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 8. चला बघूयात कोण कोण उत्तर देते तुमच्यापैकी. बघा उत्तर आली पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला दिलंय विच अमॉंग द फॉलोइंग टर्म इज यूज फॉर अनऑथोराइज्ड कॉपिंग ऑफ सॉफ्टवेअर टू बी यूज फॉर पर्सनल गेन इन्स्टेड ऑफ पर्सनल बॅकअप्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बरेचसे वेळेला हा टर्म जो आहे ही टर्म ऐकलेली असणार आहे. अनऑथराइज कॉपिंग ऑफ सॉफ्टवेअर, त्याला आपण काय बोलतोय पायरसी. पायरसी सॉफ्टवेअर पायरसी आपलं काय असेल उत्तर असेल. टिवरी नाही, स्नॅचिंग नाही, लूटिंग नाही. उत्तर काय बोलतोय आपण सॉफ्टवेअर पायरसी म्हणतात. ठीक आहे, चला पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग एक्सटेन्शन रेफर्स टू दिस सिस्टम फाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, सिस्टम फाईल्स म्हटलं तर आपल्याला इथे बघा रे SYS दिसतंय, सिस्टम फाईल्स आपल्या. ठीक आहे, .SYS आपल्याला दिसतं. चला एक्झिक्युटेबल फाइल्स .exe जे आपले सॉफ्टवेअर्स वगैरे असतात एक्झिक्युटेबल फाइल्स असतात .exe तिथे यूज होत आहे. प्रोग्राम्स PRG दिलेला आहे. ठीक आहे, चला आता इथे काय दिलेलं आहे बघा रे. द इन्सर्ट, कॅप लॉक अँड नम लॉक आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ विच कीज. बघा ह्या ज्या कीज असतात ना, बघा यांचं काय असं बटन असतं. जसं आपण एक बटन प्रेस केलं कॅप्स लॉक साठी, एक बटन प्रेस केलं नम लॉक साठी, एक इन्सर्ट साठी. तर हे जे बटन्स आहेत, हे जे एक्झाम्पल्स आहेत, हे टॉगल कीज आहेत. हे काय टॉगल कीज. फंक्शन कीज आपल्या F1 पासून F12 यूज होतात. ठीक आहे, कंट्रोल की वेगळे झाले, शॉर्टकट वेगळं झालं. ठीक आहे, तर आपलं टॉगल कीज हे आपलं उत्तर येईल पर्याय C आपलं फायनल उत्तर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या दिवशी हे 10 प्रश्न जे आहेत ते कम्प्युटर क्विजचे बघितलेले आहेत. आणि हे क्विज सॉल्व्ह करून तुम्हाला अधिक प्रश्न भेटणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स डेफिनेटली वाढणार आहे. तर ही तयारी करण्यासाठी डेली अड्डा 24/7 ॲपला व्हिजिट करत राहा. आणि विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 24/7 मराठीवर जे आपले क्लासेस भेटतात ते न चुकता प्रत्येकाने बघा, जेणेकरून तुम्हाला चांगला फायदा नक्कीच मिळेल. तर अन्नपूर्णा एक बॅच जी आहे जी फूड सप्लाय इन्स्पेक्टरसाठी आहे, ही बॅच देखील तुम्ही Y208 या कोडचा वापर करून जर जॉईन होताय 180+ लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस, सर्व सेशनच्या PDF तुम्हाला भेटतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्व क्लासेस रेकॉर्डेड आणि लाईव्ह दोन्ही स्वरूपात पाहता येणार आहेत. तर आजच जॉईन होऊन प्रिपरेशन करा. राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीची बॅच आपल्याकडे, आदिवासी विकास विभाग भरतीची बॅच आपल्याकडे आहे. आणि इतरही आपल्या ज्या बॅचेस आहेत त्यांच्यावर डबल व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी Y208 हा कोड वापरा आणि आता लगेच जॉईन व्हा. नव्या वर्षाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच गाईज. जय हिंद, जय महाराष्ट्र.